शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, 4 तारखेचं जे वातावरण आहे, 4 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि मध्यरात्रीपर्यंत 4 तारखेचा अंदाज आहे तो आपण शॉर्टकट आढावा या ठिकाणी घेणार आहोत. आणि जे सकाळचे अपडेट येणार आहे त्या अपडेटमध्ये पूर्ण 18 जूनपर्यंत जो पावसाचा अंदाज आहे त्याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण 18 तारखेपर्यंत पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात आहे आणि कुठे ब्रेक आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही, ही सुद्धा माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे. म्हणजे कोणत्या दिवशी आपल्या भागामध्ये पाऊस आहे, तर किती दिवसाचा ब्रेक असणार आहे, ही संपूर्ण अपडेट आपल्याला 18 तारखेची सकाळच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला विसरू नका. मग त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही बघून घ्या, नसेल केलं तर आता सबस्क्राईब करा. आता आपण 4 तारखेचा अंदाज घेऊया. 4 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आणि तुमचे गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. बघूया कोणत्या जिल्ह्यातून, गावातून जास्तीत जास्त कमेंट येतात ते. आता डायरेक्टली आपण 4 तारखेचा अंदाज घेणार आहोत. आता बऱ्याचशा भागामध्ये वातावरण ढगाळ बघायला मिळत आहे, तर काही भागात ढगाळ वातावरणसुद्धा नाही, परंतु खूप गरमीचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. आता सविस्तर माहिती पावसाची आहे, तर पाऊस कोणकोणत्या भागात आहे ही माहिती आपण जाणून घेऊ. आता 4 तारखेचा सकाळचा अंदाज जर घेतला तर आपल्याला नांदेड, परभणी, लातूर, बीड या ठिकाणी आपल्याला सकाळपासून ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. सकाळी वातावरण जे असणार आहे ढगाळ वातावरण आपल्याला नांदेडमध्ये, पूर्णामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. गंगाखेड, परभणीच्या काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण आहे. त्याचप्रमाणे किनारपट्टीला नाशिकसह पुणे, अमरावती या ठिकाणी तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. त्यानंतर आपल्याला काही भागात लातूर, बार्शी, धाराशिवच्या काही भागात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. आणि त्यानंतर दुपारनंतर वातावरणामध्ये बदल होईल आणि पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला मुंबई भागामध्ये पावसाची शक्यता एकदम हलक्या स्वरूपाची आहे. नवी मुंबई, उरणमध्ये, कर्जत आहे, पेन आहे, या ठिकाणी आपल्याला एकदम हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. तसेच माणगाव आहे, या ठिकाणी महाडचा भाग आहे, दापोली आहे, खेड आहे, चिपळूण भाग आहे, या ठिकाणी क्वचित एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तर काही भागात फक्त वातावरण बघायला मिळेल, परंतु पाऊससुद्धा बऱ्यापैकी आपल्याला पावसाचे वातावरणसुद्धा बघायला मिळणार नाही. त्यानंतर आणखी थोडा बदल आपल्याला बघायला मिळेल. तो बदल म्हणजे आपल्याला संध्याकाळनंतर थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. साधारणतः तो जो बदल आहे तो म्हणजे आपल्याला काही भागात पावसाची शक्यता थोडीशी वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी शिरूर, अंतपाल, निलंगा, या ठिकाणी औसा, लातूरचा भाग आहे, या ठिकाणी आपल्याला थोडासा जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. निलंगाच्या काही भागात आणि शिरूर, अंतपालच्या काही भागात थोडासा जोरदार आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर वाशिम, रिसोट आहे, हिंगोली आहे, इथे फक्त वातावरण बघायला मिळत आहे. पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. झाला तर हलका होईल, नाही तर होणार पण नाही. यवतमाळ, नेर या ठिकाणी पुलगावचा भाग आहे, इथेसुद्धा आपल्याला काही क्वचित पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. अमरावती, चंदूर, मोरदरी, आर्वी, पुलगाव, अंजलपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. चिखलदरा आहे, तसेच धरणीचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता हाही पण एकदम हलक्या स्वरूपाची आहे. झाला तर थोडासा हलका होईल, काही टायमाला काही वेळा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. सातारामध्ये जर बघितलं, रत्नागिरीमध्ये जर बघितलं, इथे सुद्धा आपल्याला काही स्वरूपात हलका पाऊस आहे. पुणे, चाकण, शिरूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. तर अहिल्यानगरच्या काही भागात, पारनेरमध्ये जर बघितलं तर आळेफाट्याच्या भाग आहेत, मंचरमध्ये, पुण्याच्या काही भागात, इथे सुद्धा आपल्याला जो पाऊस आहे तो एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. संगमनेर भागात जर घेतला तर संगमनेर, लोणी, श्रीरामपूर या ठिकाणी आपल्याला फक्त वातावरण होईल, परंतु पावसाची शक्यता नाही. आता पाऊस शिर्डी, जवळके, तसेच तळेगाव दिघे आहे, केलवडचा काही भाग या ठिकाणी, वावी आहे, श्रीरामपूरचा काही भाग आणि कोपरगाव, येवला इथे पावसाची शक्यता आहे, परंतु एकदम क्वचित आहे. आता शिर्डी, कोपरगाव हा जो भाग आहे, काही भागांमध्ये पाऊस पडेल तर काही भागात फक्त वातावरण होईल, अशा प्रकारचा हा पाऊस आहे. म्हणजे येवला आहे, कुसंबडीचा काही भाग आहे, महमदपूर आहे, भरमचा काही भाग, मनमाड, चांदवड या ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती आहे. झाला तर काही ठिकाणी होईल, नाहीतर काही ठिकाणी फक्त वातावरण आपल्याला बघायला मिळेल. आणि ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी सुद्धा एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. म्हणजे पाहिजे तेवढा जोरदार हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही. परंतु आता मध्यरात्रीचं काही वातावरण बदलतंय का आपण या ठिकाणी बघूया. तर मध्यरात्रीचं वातावरण जर बघितलं तर मध्यरात्री नाही, साधारणतः रात्री 8, 9, 10च्या दरम्यान जर बघितलं तर आपल्याला जळगावमध्ये हलका पाऊस आहे. म्हणजे जळगाव सिटीमध्ये आहे, त्याचप्रमाणे आडवट आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो.
चोपडाचा भाग आहे, अंबळनेर आहे, पोरळा आहे, पाचोऱ्याचा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला क्वचित हलका हलका पाऊस या ठिकाणी रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. तसेच परभणी, नांदेड, जिंतूर आहे, पारतूरचा काही भाग आहे, हिंगोली आहे, वाशिम आहे, नांदेड आहे. त्याचप्रमाणे यवतमाळचा काही भाग आहे. इथे आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी चिमूर आहे, उमरेड आहे, भंडारा आहे. इथे सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. अमरावतीच्या काही भागात सुद्धा आपल्याला हलका पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये जर काही बदल होतोय तो आपण या ठिकाणी बघूया. तर जळगावच्या काही भागात आपल्याला बऱ्यापैकी पावसाची शक्यता, म्हणजे हा पाऊस पाहिजे तेवढा जोरदार नाही आहे किंवा हा अतिवृष्टीसारखा पाऊस असेल, धमाकेदार पाऊस, हा एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. चाळीसगावमध्ये जर बघितलं तर चाळीसगावमध्ये आपल्याला रात्री 11-12च्या दरम्यान, 10-11-12च्या दरम्यान हा पाऊस बघायला मिळेल. तर चाळीसगावमध्ये आपल्याला जास्तीत जास्त एवढ्या भागांमध्ये आपल्याला हा पाऊस बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो चाळीसगावच्या काही भागात आहे. तसंच बाकी भागांमध्ये जर बघितलं तर जळगावच्या काही सिटी भागांमध्ये सुद्धा इथे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. बाकी भागांमध्ये फक्त वातावरण बघायला मिळत आहे. आणि आणखी इकडे जर बघितलं तर जालन्याच्या काही ठिकाणी पारतूरमध्ये, माठमध्ये सिल्लीचा काही भाग आहे, परभणी आहे, गंगाखेड आहे. इथे सुद्धा आपल्याला हलक्या हलक्या स्वरूपाचा पाऊस इथे बघायला मिळत आहे. मग नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आहे. त्यानंतर 5 तारखेची म्हणजे 4 तारखेची मध्यरात्र आणि 5 तारखेची पहाट इथे जर बघितलं तर पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आपल्याला पहाटेच्या सुमारास बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो. परंतु 4 तारखेला आपण बघितलं बऱ्यापैकी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. आता एक 5 तारखेचा एक शॉर्टकट आढावा घेऊ आणि त्यानंतर आपण सकाळचं वातावरण, जे 18 तारखेचं वातावरण आहे ते आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आता या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. या ठिकाणी 5 तारखेला जर बघितलं संध्याकाळच्या वातावरणामध्ये तर आपल्याला निलंगामध्ये, आपण जर लातूरमधून असाल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. या ठिकाणी आपण निलंगामध्ये जर बघितलं तर निलंगाच्या या भागांमध्ये पूर्ण पावसाचं प्रमाण आहे. तर इकडं बोरी आहे, या ठिकाणी सरालचा काही भाग या ठिकाणी आहे, जावळीचा काही भाग या ठिकाणी आहे, करंजगाव आहे. ह्या संपूर्ण भागात हा जो भाग आहे, या ठिकाणी चांदोरीचा भाग आहे. तुम्ही स्टॉप करून हे जे गाव येलोमध्ये आणि या भागात आपण बघू शकतो, एवढ्या भागात हा पाऊस आहे, हा आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा, आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघू. या ठिकाणी दिग्रजचा काही भाग आहे, भालकी आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस 5 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. आणि हा पाहिजे तेवढा जोरदार नाही आहे, परंतु बऱ्यापैकी आहे. बाकी नाशिकपासून मुंबई, पुणे, सातारा किनारपट्टीला वातावरण होईल, पावसाची शक्यता कमी राहील. बाकी आणखी जर बघितलं पुढे 5 तारखेला दिवसभर नाही, परंतु संध्याकाळी आपण जे बघितलं त्या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस आहे. तर बीड, बार्शी, धाराशिव, अहिल्यानगर ह्या भागामध्ये क्वचित हलका पावसाची शक्यता आहे. आणि रात्री जो बघितला आपण जोरदार पाऊस, तर तिथे आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. आणखी आपल्याला 5 तारखेला रात्रीचं वातावरण जर बघितलं तर आपल्याला कर्जत, करमाळा, परंडा, कुरडवाडी आणि इंदापूर ह्या ठिकाणाहून जर कोणी व्हिडिओ बघत असाल तर आम्हाला कमेंट करा. इथे आपल्याला 5 तारखेला रात्री 10, 11, 12, 1च्या दरम्यान मध्यरात्री हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. जर आपण या भागातून असाल, इंदापूरमध्ये, कुरडवाडमध्ये, परंडा, कर्जत, करमाळा या ठिकाणी आपल्याला थोडा जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो हे जे गावं आहे हे पूर्ण या भागामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगला पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बाकी भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मध्यरात्रीचा जो पाऊस आहे तो आहे. पण आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 18 तारखेपर्यंत पावसाची शक्यता कशी आहे. मग तुम्ही तुमचं या व्हिडिओमध्ये तर आपण बघितलं 4 तारखेचं आणि 5 तारखेचं वातावरण कसं असणार आहे. संपूर्ण 18 तारखेचे अपडेट आपल्याला सकाळच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.